नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. हा चॅलेंज आहे बरं का, साधू सुद्धा नाही. हा डान्स करता का? मागे व्हा म्हणतात. ते बिस्किट दे. इकडे चालू कर. हे घ्या. हे कपाळावर ठेवायचं आणि हात न लावता खाऊन दाखवायचं. हो, तू पण ठेव. तू पण ठेव. मी पण. करा ना तेवढंच आम्हाला काहीतरी कॉमेंट. हा हात नाही लावायचा आहे. नाही, परत. दुसरं घ्या, दुसरं घ्या. दुसरं घ्या. त्यांनी खाल्लं. दुसरं घ्या, दुसरं घ्या. चांगला ट्राय केला. वा 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 वा. मराठीत करा, मराठीत करा. स्किट मराठीत करा. ओ डोनाल्ड कोईनी मागे काय कळण ते काय बोलायला लागले तुम्ही ते. तर समीर धर्माधिकारी सुद्धा आलेले आहेत काका, आणि सरांना वेगवेगळे छंद आहेत आणि म्हणजे अँटिक वस्तू ज्या असतात, ऐतिहासिक वस्तू जमा करताना सर तुम्ही, असं मी ऐकलेलं आहे. काय सांगता सर? हो. मग तुम्ही हिला घेऊन जा. एकदम अँटिक आहे सर. एकदम. Yes, please. एक मिनिट. एवढं घेऊन जा सर. एक सर खरंच मिनिट. न्या त्यांना, हे खरंच न्या. फक्त ऐतिहासिक वस्तू जमा करतात. हो पण ही पण काही दिवसांनी इतिहास जमाच होणार आहे सर. न्या तिला. अरे पोरीला घरात घेतला मी. चुकलं ग, चुकलं. हिला घरात घेऊन चुकलं. कशी बोलते मला ही पोरगी. अरे पोरगी म्हणून मी देशपांडे सारखी पोरगी घरात आण म्हणलं, तर हा दीपक देशपांडे घरात आणून ठेवलाय. मला दीपक देशपांडे म्हणाला. मग काय? मग तुम्ही अशोक खांडे. अशोक खांडे. मग दिवसभर माझ्या कानात तुमची मंगल गाणी दंगल गाणी सुरू असतात. माझ्या नशिबातून ही आणि हवा येऊ त्याच्या नशिबातून यो प्रसाद कधी जाणार नाही. गेल्या 5 आठवडे मला सांगते, 5 आठवडे या चिन्मय मांडल्या करला आणि प्रसाद ओकला उदाला इकडे यायचा नुसता. हे विधात्या, तू इतका कठोर का झालास? आम्ही थेरड्यांनी कुठून आणायचे यांच्यावरती पंच? गप्प बसा. काय तमाशा लावलाय? काय बोलती? माझ्या आईला बोलते काय तमाशा लावलाय? लग्नाच्या आधी करायची ती तमाशा. तिकडं मार हान. ही मला मारणार होय. जास्त आवाज केला ना आता या प्रणव रावराणीला उचलेल आणि मारी अशी. लाटणं फेकून मारते असं असते ते कुठं? शेम आहे, उचलून बघा. एक मिनिट. असे डोमेस्टिक व्हॅलेंटाईन डे इकडे नका करू प्लीज. अरे हे चुकीचं आहे ना. ही काय आपली संस्कृती आहे का असं बायकांनी मारामाऱ्या करणं, वाद घालणं? असंच ते आमचं मध्ये. कुठे आहे बायका? तर मला असं वाटतं की या ठिकाणी एवढा वाद चाललाय, गोंधळ चाललाय, तुम्हाला लाज, तिथं जावं काहीतरी करावं. केलं ना मी. काय केलं? जादूचे प्रयोग. काय? हे काय पाकिट मारलं ना त्यांचं. काय जावाई भेटला यार. हे माझं पाकिट मारलंय. एक तर हा पाकिट मारतो वरतून माझी चुन्याची पुडी मारतो. अरे काय ठेवलंय तुमच्या पाकिटात? ह्याची फाटकी नोट आणि मृणाल कुलकर्णीचा फोटो ठेवलाय बा. वाव,
सो स्लिम अँड ट्रीम ॲज लाईक मी. वाव म्हणती म्हातारी. काय तुझं वाव वाव काय चाललंय? लग्नाच्या अल्बम मधले तुझे फोटो काढले आणि तिचे ठेवलेत माहिती का तुला? असं केलंस? प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. बापरे. हे काय हे तुकरटवाडीचा सचिन खेडेकर. हो गर्व आहे मला. हळू काय नाही पोरगा अंग काढल इकडे. काय नाही. गर्व आहे मला मी मराठी असण्याचा. आपण ज्या कारणासाठी आलेलो ते कारण आता तुम्ही जाणून घ्या हा, की ह्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटलेलेच आहात, पण काही आनंदाचे क्षण आपल्याला त्यांच्याबरोबर घालवायचे ना की मारामारी आणि भांडणं. नाही. आपण एक छोटासा गेम खेळूयात. काही बौद्धिक प्रश्न मी विचारेन आणि त्याचं उत्तर ते देत आहेत का तुम्ही देत आहेत आपण बघूयात. एका ठिकाणी 2 चिमण्या बसलेल्या होत्या. त्यातली एक चिमणी चिव चिव करत होती आणि दुसरी चिमणी काहीच बोलली नाही. असं का? कारण ती मिलची चिमणी होती. थोडस जवळ आलं तुम्ही. मिलची. कारण ती ही होती, ही चिमणी होती. नाही ते तर काही किती बोलते बा. नाही ते तिचे बाबा बोलतात. तिचे बाबा यांना उलटच आलं का? ते करायचंच आहे. ते असताना करून दाखव ना एकदा. एवढं मार खायचे धंदे. सोपं आहे. दुसऱ्या चिमणीचं मौन व्रत होतं. वा 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 वा. ऍक्च्युली मिरची चिमणी हेच उत्तर होतं, पण आता तू बोलल्यामुळे त्याने वेगळं. मी लगेच पण त्याचे पॉइंट्स त्यांना आपण देऊयात. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी वेल प्लेड. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न असा आहे, पटकन उत्तर द्यायचंय. भारत गणेशपुरे जेव्हा आंघोळ करतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? स्वच्छ भारत. यानंतर पुढचा प्रश्न अतिशय गंभीर. अरे बाबा. असा कुठला पक्षी आहे जो उडत नाही? मेलेला. अरे पेंगविन म्हण. पेंग्विन मेलेला. अरे ऐका ना, मला लय वेळचा डायलॉग नाही, मी बोलू काहीतरी. बोला बोला. मला अनिकेत विश्वासरावांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कसे प्रश्न? मी प्रश्न विचारू विचारणार. देणार राव. काही वेळचं काहीच नाही मला. विनर आहेत. घ्या, विनर आहे म्हणून एक चान्स घ्या. सर ते टीव्हीत यासाठी काय करावं लागतं? काय काय? टीव्हीत यासाठी काय करावं लागतं? चला हवायुद्धामध्ये यायला लागतं आधी, मग तुम्ही फेमस होता. अच्छा, अजून काही वेगळं? मी एक शो अँकर केला होता, महाराष्ट्राचा सुपरस्टार. करेक्ट. त्यामध्ये जे जे आले ते खूप फेमस झालेत आता. बघा. अच्छा. लय भानगडी म्हणजे. माझं बरं आहे. तुझ्याकडे दिसणारा पण एक होता, पण त्याचं काही झालं नाही.